बऱ्याचदा असं होतं की केवळ योग्य माहिती नसल्यामुळे अनेक जण सरकारी योजनांपासून वंचित राहतात हो, हे अगदी खरंय. किंवा अज्ञानामुळे स्वतःच्याच कष्टातून उभं केलेलं घर अनधिकृत ठरण्याची नामुष्की ओढ होते. आजच्या या सखोल चर्चेत आपण वाढीव गावठाण, अनधिकृत बांधकामाचे भीषण धोके आणि स्वतःच्या शेत जमिनीवर एकदम 100% कायदेशीर घर कसं मिळवायचं यावर अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हा विषय प्रत्येकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. श्रोत्यांनी आजची ही सखोल चर्चा शेवटपर्यंत नक्की ऐकायला हवी, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी भविष्यात खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि फायद्याचं बोलूयात. नमस्कार सर्वांना. आजचा हा विषय खरंच खूप जिव्हाळ्याचा आहे. कारण हा केवळ कायद्याचा प्रश्न नाहीये, तर गावाकडच्या प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षित छताचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. आणि आज आपण या विषयाची निवड का केली याची एक स्पष्ट पार्श्वभूमी मला श्रोत्यांना सांगायला आवडेल. आजकाल आपली गावे झपाट्याने वाढत चालली आहेत. लोकसंख्या वाढतीये, कुटुंबांचा विस्तार होतोय. हो, 60-70 वर्षांपूर्वी ज्या घरात 4 माणसं राहायची, तिथे आज 4थी पिढी आल्यामुळे 20 माणसं राहत आहेत. तेच तर. पण आपल्या गावाचं मूळ जे गावठाण आहे ते मात्र तेवढंच आहे, जे ब्रिटिशांच्या काळात किंवा त्यानंतर आखून दिलं गेलं होतं. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं घर आता अपुरं पडू लागले. मग होतं काय? शेतकरी किंवा सामान्य माणूस नाईलाजाने स्वतःच्या शेतात किंवा गावठाण्याबाहेर बांधकाम करतो. आणि तिथेच खरी गोची होते. नेमके हेच मला विचारायचे आहे. लोक गरज म्हणून बांधकाम करतात, पण नंतर ग्रामपंचायतीशी नोटीस येते, दंडाची पावती फाडली जाते आणि सगळ्यात मोठी टांगती तलवार असते ती पाडकामाची. अशा वेळी हा वाढीव गावठाण किंवा गावठाण विस्तार हा विषय नक्की काय आहे हे थोडं सोप्या भाषेत उलगडून सांगाल का? नक्कीच. माझ्या अनुभवातून सांगतो, हा प्रश्न गावागावातल्या प्रत्येक दुसऱ्या घराचा आहे. मी महसूल विभागाची अनेक प्रकरणे अगदी जवळून पाहिली आहेत. वाढीव गावठाण म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सध्याच्या मूळ गावठाणाच्या शेजारील जमीन, जी बहुधा शेती किंवा पडीक जमीन असते, ती नागरिकांच्या निवासासाठी किंवा रस्त्यांसाठी अधिकृतपणे मूळ गावठाणाला जोडणे. अच्छा, म्हणजे मूळ गावाला लागूनच विस्तार करणे. हो. आता आपण एक कायद्याच्या चौकटीत सविस्तर बघूया. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, ज्याला आपण इंग्रजीत महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड किंवा MLRC म्हणतो, त्याच्या कलम 210 मध्ये गावठाण या शब्दाची स्पष्ट व्याख्या दिली आहे. कलम 210 नुसार. होय. या व्याख्येनुसार गावठाण म्हणजे अशी जागा जी कलम 122 अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी खास रहिवासी आणि निवासाच्या उद्देशासाठी निश्चित केलेली आहे. एक मिनिट. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे गावठाण ही काही आपोआप तयार झालेली सीमारेषा नसते, तर ती कायदेशीररित्या जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेली हद्द असते. अगदी तसंच. कलम 122 नुसार जिल्हाधिकाऱ्यांना गावठाणाची हद्द निश्चित करण्याचा आणि वेळेनुसार, गरजेनुसार ती बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो. म्हणजे ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. हो ना. समजा एखाद्या गावाची लोकसंख्या खूप वाढली किंवा धरणग्रस्त, पूरग्रस्त लोकांचं पुनर्वसन करायचं असेल, तर जिल्हाधिकारी योग्य प्रक्रियेनंतर ही हद्द वाढवू शकतात. आणि इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. बऱ्याच लोकांना वाटतं की वाढीव गावठाणाचा हा कायदा किंवा योजना आत्ताची आहे, नवीन आहे. हो, तसाच समज आहे बऱ्याच जणांचा. पण तसं नाहीये. महाराष्ट्रात वाढीव गावठाणाची ही योजना चक्क 1961 पासून अस्तित्वात आहे. बापरे, 1961 पासून. म्हणजे 60-65 वर्ष जुनी योजना आहे, तरीही बऱ्याच लोकांना याची माहिती नाहीये. हे खूपच आश्चर्यकारक आहे. हो. माहितीच्या अभावामुळे खूप नुकसान होतं लोकांचं. एका अत्यंत सामान्य गैरसमजाबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. बऱ्याचदा गावाकडे लोक असा युक्तिवाद करतात की अहो, माझी शेती जमीन गावठाण शेजारीच तर आहे, अगदी त्याला लागून, मग मी तिथे थेट घर बांधून 7/12 गावठाण म्हणून नोंद का करू शकत नाही? हां. खूप मोठा आणि तितकाच धोकादायक गैरसमज आहे. असं थेट बांधकाम अजिबात करता येत नाही. पण यामागचं कायदेशीर कारण काय? अहो, जमीन तर त्या व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीचीच असते ना. कसं आहे, जमीन आपली असली तरी जमिनीच्या वापराचा प्रकार महत्त्वाचा असतो आणि कायदा सर्वांसाठी समान असतो. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 42 आणि 43 नुसार शेतीची जमीन अकृषिक म्हणजेच NA, ज्याला आपण नॉन ॲग्रिकल्चरल म्हणतो,
त्या वापरासाठी वळवायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे. म्हणजे शेत जमीन ही फक्त शेतीसाठीच असते? अगदी बरोबर. जर कोणी कोणतीही परवानगी न घेता थेट तिथे बांधकाम केलं तर ते कायद्याच्या नजरेत पूर्णपणे अनधिकृत मानलं जातं आणि इथेच या संहितेच्या कलम 59चा बडगा उगारला जातो. हे कलम 59 नक्की काय आहे? म्हणजे त्यात कारवाईचं स्वरूप कसं असतं? बघा, कलम 59 नुसार जर असं अनधिकृत ताबा घेतला किंवा पूर्व परवानगीशिवाय बांधकाम केलं तर सारांश बेदखल नावाची कारवाई होऊ शकते. सारांश बेदखल? हो, तुम्हाला जबरदंड भरावा लागतो आणि सगळ्यात वाईट म्हणजे ते बांधकाम कोणत्याही नुकसान भरपाईशिवाय पाडलंही जाऊ शकतं. हे खूपच गंभीर आहे. श्रोत्यांसाठी इथे हा जो सारांश बेदखल हा शब्द आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. अनेकदा आपण हा शब्द सरकारी नोटिसांमध्ये वाचतो, पण याचा सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर कोणतीही मोठी न्यायालयीन प्रक्रिया न राबवता किंवा तुम्हाला खूप वेळ न देता त्या जागेवरून तुम्हाला कायदेशीररित्या बाहेर काढणे. हो, इंग्रजीत याला समरी इव्हिक्शन म्हणतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आयुष्यभराची पुंजी लावून बांधलेलं घर डोळ्यांसमोर पडताना पाहणं किती क्लेशदायक असतं. शिवाय मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गावठाण ही एक सार्वजनिक उद्देशाची संकल्पना आहे. हो, तिथे रस्ता, सांडपाणी, नाला, वीज यांचं आधी नियोजन करावं लागतं. तुम्ही थेट घर बांधलं तर गावाचा सुनियोजित विकास थांबतो. अगदी बरोबर. आणि अजून एक गोष्ट, जर असं अनधिकृत बांधकाम केलं तर भविष्यात ती जागा विकताना किंवा त्यावर बँकेचं कर्ज घेताना, एवढंच काय तर स्वतःच्या मुलाबाळांना वारसा हक्क लावतानाही प्रचंड अडचणी येतात. कारण 7-12 उतार्यावर हे अनधिकृत बांधकाम म्हणून नोंदलं जातं. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं वास्तव आहे. ज्या लोकांचे नातेवाईक किंवा मित्र गावाकडे राहतात त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या श्रोत्यांच्या गावात अशी समस्या आहे किंवा आजूबाजूला असं कुणाचं नुकसान झालेलं त्यांनी पाहिलंय, त्यांनी त्यांची समस्या कमेंटमध्ये नक्की लिहावी. हो, लोकांनी जागरूक होणं हाच यावरचा मुख्य उपाय आहे. आणि हो, अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी लोकांनी आपल्या महसूलशाही YouTube चॅनलला नक्की भेट द्यावी आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावं. नक्कीच. कायदेशीर माहिती असणं हाच खरा बचाव आहे. माफ करा, मध्येच थांबवते. पण आता अनधिकृत बांधकामाची भीती तर आपण स्पष्ट केली, पण केवळ भीती दाखवून चालणार नाही ना. यातून मार्ग काढायचा कसा, याची काही स्टेप बाय स्टेप कायदेशीर प्रक्रिया आहे का, जी आपण अगदी सोप्या भाषेत सांगू शकू? हो, नाही, अगदी योग्य प्रश्न आहे तुमचा. भीती वाटण्यापेक्षा सावधगिरी बाळगलेली आणि कायद्याचा मार्ग अवलंबलेला केव्हाही चांगला. याचे मुख्य 2 मार्ग उपलब्ध आहेत. कोणते 2 मार्ग? पहिला मार्ग म्हणजे ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावठाणाचा सार्वत्रिक विस्तार करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे व्यक्तिगत पातळीवर एखाद्या शेतकऱ्याने स्वतःच्या जागेसाठी परवानगी काढणे. इथे मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. म्हणजे जर समजा ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला नाही किंवा गावाच्या राजकारणामुळे सार्वजनिक विस्ताराचा ठराव रखडला तरी शेतकरी हतबल नाहीये. तो स्वतःच्या हक्कासाठी व्यक्तिगत पातळीवरही अर्ज करू शकतो. बरोबर? 100% बरोबर. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 44 पोटकलम 4 नुसार अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. जर तुमची स्वतःची मालकीची शेतजमीन विद्यमान गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या आत असेल तर तुम्हाला स्वतःच्या घरासाठी अकृषी किंवा एने वापरासाठी परवानगी मिळू शकते. म्हणजे 200 मीटरची ही लक्ष्मण रेषा खूप महत्त्वाची आहे. तर मग आपण व्यक्तिगत परवानगीसाठी लागणारी एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्टच पाहूया, जेणेकरून कोणालाही लिहून घेता येईल. नक्कीच. आपण सविस्तर बघूया. पहिली स्टेप, तुमच्या तालुका स्तरावरील तहसील कार्यालयात 5 रुपयांच्या कोर्ट फी स्टॅम्पसह रीतसर विहित नमुन्यात अर्ज करायचा. अच्छा, तहसील कार्यालयातून सुरुवात. हो. दुसरी स्टेप, या अर्जासोबत अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे जोडायची असतात, जसे की जमिनीचा अद्ययावत 7-12 उतारा, 8चा उतारा, फेरफार उतारा आणि जमिनीचा कच्चा स्थळ नकाशा. ही सर्व नेहमीची महसुली कागदपत्रे आहेत. होय. मग तिसरी स्टेप, तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी किंवा मंडळ अधिकारी प्रत्यक्ष तुमच्या जागेवर येतात. ते स्थळ पाहणी करतात आणि पंचनामा तयार करतात की तिथे आधीपासूनच काही अनधिकृत बांधकाम तर नाहीये ना. म्हणजे जागा मोकळी आहे ना याची खात्री करतात. अगदी तसंच. चौथी स्टेप, तुम्हाला विविध विभागांचे नाहरकत दाखले म्हणजेच NOC मिळवणे आवश्यक असते. यात प्रामुख्याने वनविभाग,
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांचा समावेश असतो. हो, पण एक प्रश्न आहे. वनविभाग आणि आरोग्य विभागाची परवानगी, अहो स्वतःच्या शेतात घर बांधायला यांची काय गरज पडते? हो, नाही, अगदी योग्य प्रश्न आहे. हे बऱ्याच लोकांना समजत नाही. बघा, आरोग्य विभागाची परवानगी लागते कारण तुम्ही घर बांधणार म्हणजे सांडपाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची काहीतरी व्यवस्था असणार. साहजिकच आहे. मग ती व्यवस्था गावाच्या आरोग्याला हानिकारक तर नाही ना, हे पाहणं आवश्यक असतं. आणि वन विभाग यासाठी, कारण तुमची जमीन एखाद्या राखीव जंगलाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत नाहीये ना, याची खात्री करावी लागते. अच्छा, म्हणजे हा सगळा खटाटोप भविष्यातील धोके टाळण्यासाठीच आहे. आणि पुढची स्टेप काय असते? 5वी स्टेप म्हणजे हा सर्व अहवाल आणि दाखले जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण SDO म्हणतो, त्यांच्याकडे जातात. कागदपत्रांची पूर्तता असेल तर साधारण 60 ते 90 दिवसांत तुम्हाला रीतसर कायदेशीर परवानगी मिळते. म्हणजे 3-1 महिन्याचं काम आहे. हो, आणि शेवटची 6वी स्टेप, तुम्हाला सरकारकडे प्रीमियम आणि NA आकारणी भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला रीतसर सनद मिळते आणि तुमच्या सातबारा उतार्यावर अधिकृत अकृषिक नोंद होते. अतिशय सुटसुटीत आणि स्पष्ट प्रक्रिया आहे ही. पण तुम्ही मागाशी प्रीमियमचा उल्लेख केलात. प्रीमियम म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर शेतजमिनीचा वापर बदलून ती रहिवासी करण्यासाठी सरकारला द्यावा लागणारा एक प्रकारचा अधिकृत मोबदला. हा प्रीमियम नक्की किती असतो? सर्वसामान्यांना तो परवडतो का? इथेच माझा दुसरा क्विक चॅक येतो. बऱ्याच जणांना वाटतं की हा खर्च खूप मोठा असेल, पण प्रत्यक्षात शासनाचा 27 नोव्हेंबर 2018च्या निर्णयानुसार निवासी वापरासाठी हा NA प्रीमियम तुमच्या जागेच्या बाजार मूल्याच्या, म्हणजेच जो रेडी रेकनर रेट असतो त्याच्या जास्तीत जास्त 15% असतो. फक्त 15%? हे तो खूपच फायद्याचं आहे. 15% मोबदला भरून जर 100% कायदेशीर, अधिकृत आणि आयुष्यभरासाठी निर्धास्त घर मिळत असेल तर हा सौदा अजिबात वाईट नाही. अगदी तंतोतंत. हे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा किस्सा पाहूया. माझ्या माहितीतलं पुणे जिल्ह्यातले रामभाऊ नावाचे एक शेतकरी आहेत. त्यांची एकत्र कुटुंब पद्धती होती. मुलं मोठी होत होती. जुन्या गावठाणातल्या छोट्याशा घरात प्रचंड अडचण होत होती. हो, गावाकडे ही नेहमीचीच परिस्थिती असते. हो ना. त्यांची स्वतःची 0.80 आर इतकी शेतजमीन होती, जी गावठाणापासून फक्त 180 मीटर अंतरावर होती. म्हणजे 200 मीटरच्या आतच होती ती. हो. आता त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांना सल्ला दिला की कशाला सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवतोस, एक JCB आण, जमीन सपाट कर आणि रातोरात बांधकाम सुरू कर. गावात कोण बघायला येते? हो, आपल्याकडे हा असा फुकटचा आणि अत्यंत धोकादायक सल्ला देणारे खूप भेटतात. पुढचं पुढे बघू अशी वृत्ती असते. बरोबर. पण रामभाऊ समजूतदार होते. त्यांनी अनाधिकृत बांधकाम करायचं टाळलं. त्यांनी थेट कलम 44 अंतर्गत व्यक्तिगत NA अर्ज केला. मग पुढे काय झालं? सुरुवातीला थोडा वेळ लागला. 7/12, नकाशा आणि सर्व NOC मिळवण्यासाठी त्यांना थोडी धावपळ करावी लागली. पण त्यांनी धीर सोडला नाही. काही महिन्यातच त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी मिळाली. वा, म्हणजे त्यांची मेहनत फळाला आली. हो, त्यांनी तो 15% प्रीमियम भरला आणि त्यांना सरकारकडून सनद मिळाली. आणि त्याचा फायदा त्यांना कसा झाला? फायदा असा झाला की आज त्यांनी तिथे 300 चौरस मीटरचं अत्यंत सुंदर आणि प्रशस्त घर बांधलंय. विशेष म्हणजे त्यांच्याकडे सनद आणि सर्व कागदपत्रे पक्की असल्यामुळे त्यांना बँकेकडून अतिशय कमी व्याजदरात आणि लगेच बांधकाम कर्ज म्हणजेच होम लोन मिळालं. क्या बात आहे. आणि जो त्यांचा शेजारी अनधिकृत बांधकाम करून बसलाय त्याला आज साधा पत्रा टाकायलाही ग्रामपंचायतीची नोटीस येते. पण रामभाऊ आज कायदेशीर मालक आहेत आणि सन्मानाने स्वतःच्या घराचा कर भरतात. रामभाऊ खरोखरच हुशार निघाले. त्यांनी तात्पुरत्या सोयीपेक्षा कायमस्वरूपी सुरक्षिततेला महत्त्व दिलं. पण मला इथे अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधायचंय. बऱ्याचदा लोक म्हणतात की ही कायदेशीर कामं, वकिलांची फी, प्रीमियम आणि वरून स्टॅम्प ड्युटी भरायची, म्हणजे हा खूप खर्चिक मामला आहे. खास करून जेव्हा जागेची नोंदणी करायची असते. यात सर्वसामान्यांना काही दिलासा आहे का? हा एक अतिशय व्यावहारिक मुद्दा आहे. पण इथे शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक अतिशय चांगली सवलत दिली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात मालमत्ता हस्तांतरण किंवा नोंदणी करताना साधारणपणे नोंदणी फी 1% असते. पण स्टॅम्प ड्युटीच्या म्हणजेच मुद्रांक शुल्काच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुरुषांच्या नावे मालमत्ता असेल तर ती 3% असते. पण तीच मालमत्ता जर तुम्ही घरातील महिलेच्या नावे केलीत तर महिलांसाठी ही स्टॅम्प ड्युटी फक्त 2% असते. अरे वा, म्हणजे महिलांच्या नावे घर केल्यास
थेट 1% सवलत. आजकालच्या वाढलेल्या प्रॉपर्टीच्या दरांचा विचार करता हा 1% म्हणजे हजारो किंवा लाखांची बचत होऊ शकते. श्रोत्यांनी ही टीप ऐकल्यानंतर नक्की विचार करावा की नवीन कायदेशीर घर घरच्या लक्ष्मीच्या नावे करायचं का. नक्कीच करावा. पैशांची बचत आणि सन्मानही मिळतो. आणि हो, ही अतिशय महत्त्वाची माहिती लोकांना कशी वाटली, लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आता व्यक्तिगत परवानगीबद्दल बोलल्यानंतर मला त्या पहिल्या मार्गाबद्दलही थोडंसं सांगायचंय. सार्वजनिक गावठाण विस्तार. बरोबर. अगदी बरोबर. ग्रामपंचायतीमार्फत जो संपूर्ण गावठाण विस्तार होतो त्याची प्रक्रिया थोडी मोठी आणि वेळखाऊ असते. त्यात ग्रामसभा बोलावणे, ठराव पास करणे, तहसीलदारमार्फत चौकशी, जमीन संपादन करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगररचना विभागाकडून म्हणजेच टाउन प्लॅनिंगकडून लेआउट मंजूर करून घेणे, या सर्व गोष्टी येतात. हे थोडं किचकट वाटतंय. हो, पण हे जेव्हा पूर्ण होतं तेव्हा संपूर्ण गावाला सुनियोजित रस्ते, पिण्याचं पाणी, सांडपाण्याची व्यवस्था आणि उघड्या जागा अशा सर्व सुविधा अधिकृतपणे मिळतात. तो गावाचा खरा विकास असतो. म्हणजे व्यक्तिगत आणि सार्वजनिक असे दोन्ही कायदेशीर पर्याय नागरिकांसाठी खुले आहेत. पण हे सगळं करत असताना जे आपले सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी शासनाचे काही नवीन नियम किंवा तंत्रज्ञान आले का? कारण जुने नकाशे तर ब्रिटिशांच्या काळचे कापडावर काढलेले होते, जे आता जीर्ण झालेत. अगदी बरोबर मुद्दा पकडलात तुम्ही. काळानुसार या प्रक्रियेत खूप मोठे आणि हायटेक बदल झाले आहेत. 2020 पासून महाराष्ट्र शासनाने गावठाण जमाबंदी प्रकल्प, ज्याला स्वामित्व स्कीम म्हणतात, तो सुरू केला आहे. यात चक्क ड्रोनच्या सहाय्याने गावांचं अत्यंत अचूक सर्वेक्षण केलं जात आहे. ड्रोनच्या सहाय्याने? हे तर खूपच आधुनिक आहे. होय, जुन्या काळात टेप किंवा साखळीने मोजणी व्हायची. आता GIS म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली वापरून प्रत्येक घराचे, रस्त्याचे अचूक नकाशे आणि मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड्स तयार केले जात आहेत. महसूल विभागाच्या 2019-20च्या शासन निर्णयानुसार हे GIS सर्वेक्षण आता अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. यामुळे भविष्यात जागेचे वाद निर्माण होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येईल. नक्कीच. हे तंत्रज्ञान खरंच क्रांतिकारी आहे. पण तंत्रज्ञान आलं म्हणजे सगळीच जमीन गावठाणात टाकता येईल असं नाही ना. पर्यावरणाचेही काही नियम असतीलच. अगदी अचूक विचारलात. आणि म्हणूनच अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनीही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 22A मध्ये स्पष्ट तरतूद आहे. या कलमानुसार गावाची गायरान जमीन गावठाण विस्तारासाठी वापरता येत नाही. गायरान जमीन म्हणजे जी गुरांच्या चराईसाठी सोडलेली असते ती ना? बरोबर. गाय गुरांच्या चाऱ्यासाठी आणि गावाच्या पर्यावरणीय समतोलासाठी ती जमीन सुरक्षित ठेवणं कायद्याने बंधनकारक आहे. अनेकदा लोक अनधिकृतपणे गायरान जमिनीवर अतिक्रमण करतात आणि मग तिथे घरकुल योजना किंवा गावठाण विस्ताराची मागणी करतात. पण कायद्यानुसार हे शक्य नाही. म्हणजे विकासासोबतच पर्यावरणाचा आणि मुक्या प्राण्यांच्या हक्कांचेही रक्षण होत आहे. कायदा किती बारकाईने विचार करतो हे यातून दिसून येतं. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाचा कायदा इथे सांगायलाच हवा, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते. तो म्हणजे बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स ॲक्ट 1947. बापरे, एवढं मोठं नाव. हो, याला आपण बोलीभाषेत तुकडेबंदी कायदा म्हणतो. अच्छा, तुकडेबंदी कायदा. हो, तुकडेबंदी कायद्यामुळे शेतजमिनीचे वाटेल तसे छोटे तुकडे पाडता येत नाहीत. मग गावठाण विस्तारासाठी जर थोडीशीच जमीन हवी असेल तर तिथे हा कायदा आडवा येत नाही का? हाच तर या कायद्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या तुकडेबंदी कायद्याच्या कलम 18 नुसार एक विशेष तरतूद आहे. जर गावठाण विस्तारासाठी म्हणजेच सार्वजनिक हितासाठी एखादी खाजगी जमीन संपादन करायची असेल तर तिथे हा कायदा शिथिल होतो. म्हणजे सार्वजनिक कामासाठी त्याला सूट मिळते. अगदी बरोबर. तुकडेबंदीचा कायदा लागू असला तरी सार्वजनिक निवासाच्या हितासाठी गावठाण विस्ताराला यात मुभा दिलेली आहे. खरंच आजच्या या सखोल चर्चेतून किती नवीन कायदेशीर बारकावे उलगडले आहेत. आपण आज पाहिलं की वाढीव गावठाण हे केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नसून ते शेतकऱ्यांसाठी आणि वाढत्या गावांसाठी एक मोठं वरदान आहे. अनधिकृत घर बांधून आयुष्यभर पाडकामाची टांगती तलवार डोक्यावर ठेवण्यापेक्षा कलम 44 नुसार व्यक्तिगत पातळीवर किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेलेलं कधीही चांगलं. हो,
तोच शहाणपणाचा मार्ग आहे. यामुळे तुमचा सातबारा अद्ययावत होतो, रामभाऊंसारखं सहज कर्ज मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या पिढीला एक सुरक्षित आणि कायदेशीर वारसा मिळतो जो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. होय. आणि शेवटी मी सर्वांना एवढंच सांगेन, तुमचं घर, मग ते छोटं का असेना, ते केवळ विटा, माती आणि सिमेंटचं नसतं. ते तुमच्या कुटुंबाच्या शांततेचं, जिव्हाळ्याचं आणि पुढच्या पिढीसाठी एका सुरक्षित भविष्याचं भक्कम प्रतीक असतं. अगदी खरे. रात्रंदिवस उन्हातानात राबवून मिळवलेला कष्टाचा पैसा असा अनधिकृत बांधकामात अडकून स्वतःच्याच हाताने स्वतःचं नुकसान करू नये. कायद्याची प्रक्रिया थोडी वेळखाऊ वाटेल, पण ती शाश्वत आहे. योग्य मार्गाने जा, नियम पाळा आणि निर्धास्त जगा. हे लक्षात ठेवलं म्हणजे पुढे कोणतीही अडचण येणार नाही. किती सुंदर आणि मार्मिक विचार मांडलात. प्रेक्षकांना आजची ही सखोल चर्चा नक्कीच आवडली असेल. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन यापुढेही हवं असल्यास आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वांनी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करावं. हो, आणि नवनवीन विषय सुचवावेत. नक्कीच. पुढच्या भागात कोणत्या नवीन कायदेशीर विषयावर माहिती हवी आहे हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सुचवा. अधिक माहितीसाठी आणि आमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी सर्वांनी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हावं, ज्याची लिंक खाली दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि गावातल्या ग्रुप्समध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत मोलाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. कायदेशीर साक्षरता पसरवून आपणही कोणाची तरी मोठी मदत करू शकता आणि त्यांचे आशीर्वाद कमवू शकता. प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.